नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपल्या जो यात्रा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण जाणार आहोत आपल्या नाशिक जिल्ह्यातील अतिशय पवित्र आणि निसर्गरम्य स्थळी। चला तर मग जाऊया आपण। हे पवित्र ठिकाण नाशिकपासून 60 ते 70 किलोमीटर अंतरावरती आहे। हे ठिकाण सह्याद्री पर्वत रांगेत वसलेले असल्यामुळे आजूबाजूला दाट जंगल, डोंगरकडे आणि पावसाळ्यात लहान मोठे धबधबे आपल्याला बघायला मिळतात। मित्रांनो, हे ठिकाण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व जर तुम्ही नवीन असाल तर जो यात्रा मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, हे तीर्थक्षेत्र कळसुबाई पर्वताजवळ असलेल्या घनदाट जंगलामध्ये असलेल्या टाकेल या गावामध्ये आहे। जात असताना वाटेत सुंदर असा निसर्ग आपल्याला बघायला मिळतो। या पवित्र तीर्थास सर्व तीर्थ टाकेज असे म्हणतात, कारण या ठिकाणी सर्व पवित्र तीर्थांचे संमेलन झालं आहे अशी श्रद्धा आहे। येथे प्राचीन शिव मंदिर आहे। तसेच स्थानिक लोकांच्या श्रद्धेनुसार या ठिकाणी स्नान केल्याने पुण्य मिळते असं मानलं जातं। म्हणून श्रावण महिन्यात व यात्रेच्या काळात भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी करत असतात व हे पवित्र स्नान करत असतात। मित्रांनो, हे अतिशय पवित्र असे कुंड आहे। याची एक सुंदर अशी कहाणी आहे। मित्रांनो, जेव्हा रावण सीतामातेचे अपहरण करून जात होता तो हाच मार्ग। त्यावेळेस या मार्गामध्ये जटायू पक्षी आला व जटायू पक्षाने रावणाला अडवण्याचा प्रयत्न केला। रावण आणि जटायू या दोघांमध्ये युद्ध याच ठिकाणी झाले होते व त्यावेळी रावणाने आपल्या जटायू पक्षाचे पंख छाटले होते ते हेच ठिकाण। पंख छाटल्यानंतर जटायू पक्षी जमिनीवरती कोसळला, परंतु त्याला माहिती होतं की सीतामातेचा शोध घेत या ठिकाणी राम प्रभू येतील। मग तो त्यांची वाट बघत त्या ठिकाणी तसाच बसून राहिला आणि मग रामप्रभू आल्यानंतर जटायू पक्षाने त्या ठिकाणी घडलेली सर्व कहाणी श्री राम प्रभू यांना सांगितली आणि मग तो आपले प्राण सोडण्यापूर्वी त्याने रामप्रभूंकडे एक प्रार्थना केली की प्रभू, मी मांसाहारी असल्यामुळे मला सर्व तीर्थांचे पाणी पिऊन माझे प्राण सोडायचे आहे। आणि मग रामप्रभूंनी बांध मारला व एक कुंड तयार झाले व त्या कुंडातील पाणी पिऊन जटायू पक्षाने आपले प्राण सोडले। ते पवित्र कुंड या ठिकाणी आहे। म्हणून भाविक या ठिकाणी स्नान करण्यासाठी पवित्र ठिकाणी सणाच्या वेळेस व श्रावण महिन्यात गर्दी करत असतात। श्री राम प्रभूंनी बांध मारून या ठिकाणी कुंड तयार केले, त्यामुळे या ठिकाणी सर्व तीर्थांचे एक तीर्थ तयार झाले। म्हणून त्यास सर्व तीर्थ टाकेज असे म्हणतात। त्याचबरोबर या ठिकाणी सर्व देवांची मंदिरे, त्यामुळं भरपूर भाविक या ठिकाणी येत असतात। मित्रांनो, तसेच या ठिकाणी गुप्त असे शिवलिंग पण आहे। तसेच त्या जटायू पक्षाचे मंदिरही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। महादेव ते शिवलिंग आहे ते इच्छा करून मनात काढले ना मोठा तर आपली इच्छा पूर्ण होणार असली तरच हात लागणार, त्याला नंतर हातही लागत नाही। लांब नाकून हाताला काही संबंध नाही। भगवंत म्हणजे गुप्त महादेव असे आहे म्हणजे काय। या ठिकाणी असलेल्या गुप्त शिवलिंग यास हात लावणे व तो गोटा काढणे खूप पवित्र मानले जाते।
तर मित्रांनो, अशा या पवित्र ठिकाणी भेट देण्यासाठी नक्की या. अतिशय सुंदर असं ठिकाण आहे. तर यायचे कसे? तर नाशिकवरून घोटी इगतपुरी टाकेत असा मार्ग आहे. रस्त्यातून येत असताना आपल्याला अतिशय सुंदर असं सह्याद्री पर्वतरांग व हिरवळीने नटलेला निसर्ग आपल्याला बघायला मिळतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जीवयात्रा मराठीला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीबरोबर पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.